नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. केएसए लीग चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात झुंजार क्लबने पाटाकडील ब चा सडन डेथवर तर खंडोबा तालीमने दिलबहार तालमीचा 4-0 गोलने केला पराभव. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. दुपारच्या सत्रात झुंजार क्लब विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांचा सामना झाला. पूर्वार्धा सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला झुंजार क्लबच्या शुभम पाटील यांनी गोल करत संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडील ब कडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 24व्या मिनिटाला पाटाकडील ब च्या महम्मद इसाक याने गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला. मध्यांतरापर्यंत सामना 1-1 बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं. मात्र त्यांना गोलची आघाडी वाढवता आली नाही. त्यामुळे संपूर्ण वेळेत सामना 1-1 बरोबरीत राहिला. सामन्याचा निकाल ट्राय ब्रेकरवर घेण्यात आला. ट्राय ब्रेकरवर ही सामना बरोबर राहिल्याने सडन डेथवर घेण्यात आला. सडन डेथवर झुंजार क्लबने पाटाकडील ब चा 1-0 गोलने पराभव केला. सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांचा सामना झाला. पूर्वार्धात सामन्याच्या 8व्या मिनिटाला खंडोबाच्या शाहीर याने गोल करत खंडोबा संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दिलबहार संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. मध्यांतरापर्यंत खंडोबा संघ 1-0 असा आघाडीवर राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 48व्या मिनिटाला तसेच 55व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू टीएम याने गोल करत खंडोबा संघास 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दिलबहार संघाकडून निक्सन, प्रीतम भोसले, स्वयं साळोखे, हेबी, सुशांत अत्तिग्रे यांच्याकडून आघाडी कमी करण्यासाठी जोरदार चढाया करण्यात आल्या. मात्र त्यांना यश आले नाही. सामन्याच्या 64व्या मिनिटाला खंडोबाच्या स्टॅलिन याने गोल करत खंडोबा संघाने 4-0 अशी आघाडी मिळवत दिलबहार तालीम संघाचा 4-0 गोलने पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. खंडोबा संघाकडून कुणाल दळवी, विष्णू टीएम, पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव, आदित्य लायक यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या दुपारी एकच सामना होणार असून फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम यांच्यात सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.